माझं संकल्प होतं, माझं स्वप्न होतं, उजनीचं पाणी पूर्ण धरणात म्हणजे अक्कलकोट तालुक्याला यावं. ते आता आलेलं आहे. आता माझं संकल्प आणि स्वप्न पूर्ण झालं. कोण काय श्रेय घेणार, कोणी काय श्रेय नाही घेणार, आमचं काय फरक पडत नाही. ते सगळं परिस्थिती दिसतंय, आत्ता दिसतंय सगळं तुम्ही बोललेल्या परिस्थिती. फक्त UMचं काय दिसत नाही. UM क्या बात आहे, माहिती आहे, बघतात लोक. आता जवळी काय काय लांब आहे, सगळ्या लोकांना माहीत झालं आता. ते म्हणजे एवढं दुर्लक्ष शेतकऱ्याकडे. आणि तो वर तर सांगायचं की आम्ही शेतकऱ्याचे कल्याण करू, ते खरं म्हणजे या लोकांनी एक प्रकारे फसवलेच आहे जनतेला. 100 दिन में मैं महंगाई ऐसे खत्म करूंगा. 6,000 रुपये देते तर लाख रुपये नुकसान करते. ते शेतकरी बंधूंना कळतंय. दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण खास निमंत्रित केलं आहे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री श्रीयुत सिद्धाराम म्हेत्रे सरांना. खरं तर म्हेत्रे साहेबांचं एकंदरीत आपण सगळं कार्य पाहिलं. अक्कलकोट तालुक्याचं एक धडाडीचं नेतृत्व म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांचं नाव आपल्यासमोर येतं. सगळी परिस्थिती पाहिली तर कायमच संघर्षाची भूमिका सिद्धाराम म्हेत्रे यांना घ्यावी लागल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तो अक्कलकोटचा राजकीय संदर्भ असेल किंवा मग सगळे सामाजिक प्रश्न असतील, तर त्यामध्ये आपल्याला ती संघर्षाची भूमिका कायम आपल्याला दिसून येते. शिवाय आपण सध्याचं एक राज्याचं एकंदरीत सत्ताकारण पाहिलं तर महाविकास आघाडीनं एक जोरदार प्रयत्न आपले चालवलेत की पुन्हा एकदा विधानसभेमध्ये राज्याच्या सत्तेमध्ये येण्याचं एकंदरीत पूर्णपणे एक धोरण महाविकास आघाडीसमोर ठेवलं. आणि सगळी जी आशा आहे अक्कलकोट तालुक्याच्या संदर्भात तर ती पूर्णपणे सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावरती अवलंबून आहे. आणि मध्यंतरी प्रकृती अस्वस्थानंतर आता सिद्धाराम म्हेत्रे पूर्ण ताकदीनिशी पुन्हा मैदानात उतरलेत. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते आपल्याला अगदी मैदानात उतरलेले दिसून येतात. खरं तर म्हेत्रे साहेब म्हटल्यानंतर विषयांची कुठली कमी नसते आणि त्यांचा स्वभाव असा आहे की कुठल्याही प्रश्नांना अगदी बेधडक उत्तरं, आणि शेवटी आपण म्हणतो की पोटातलं जे ओठात अशा प्रकारची उत्तरं जी असतात ती सिद्धाराम म्हेत्रे साहेबांकडून येत असतात. तेव्हा सगळ्या प्रश्नांची उकल आजच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते. खरं तर प्रश्न वेगवेगळे आहेत, पण यामध्ये जो केंद्रबिंदू असेल तर ते आहे एकरूप उपसा सिंचन योजना, की जी योजना सध्या अत्यंत चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुका आणि अक्कलकोट, दक्षिणेमधले 21 आणि अक्कलकोटमधले 51 अशी एकंदरीत 72 जी गावं आहेत, तर या 72 गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फार मोठं एक यश. गेले आपण म्हटलं की बराचसा संघर्ष, तर त्या संघर्षातून हे सगळं पाणी मिळालेलं आहे. शेवटी हे पाणी कशा माध्यमातून आज हे सगळं मिळालेलं आहे, कोणता पाठपुरावा झाला आहे, सविस्तर अशी चर्चा आपण माजी राज्यमंत्री गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत करणार आहोत. म्हेत्रे साहेब, स्वागत आपलं. खरं तर बऱ्याच अवधीनंतर तुम्ही या सगळ्या व्यासपीठावरती आहात, तेव्हा प्रश्नांची म्हटलं की कुठलीही कमी नाही आहे. एकरूप उपसा सिंचन योजनेकडे आपण येतोच आहे, पण महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण मैदानात उतरलेले आहात. कशा पद्धतीची मोर्चे बांधणी आता तालुक्यातून होते? मोर्चे बांधणी म्हणण्यापेक्षा आमचं नेहमी चालूच असते. असं काय निवडणुका सांगतो तसं काय माहिती, निवडणुका जवळ आल्यानंतरच मोर्चे बांधणी करावं असं नाही. मी रोज 4-5 गाव फिरतोच. पहिलं असं 7-8 गाव फिरत होतो, आता अलीकडे 4-5 गाव फिरतो आम्ही. आता आम्ही शेतकऱ्यांचे विषय, कर्मचाऱ्यांचे विषय, कामगारांचे विषय, बेरोजगारांचे विषय, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे विमा बाबतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न, असं विविध प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर प्रश्न मांडत असतो आणि शासन दरबारी मांडत असतो आपण. मग त्याच्यात काही प्रश्नाला न्याय मिळतो, काहीला विलंब होतो. विलंब होले की परत त्याच्या पाठीमागे लागतो. आणि खास करून युवकांचे जे प्रश्न आहेत, गावागावातले जे प्रश्न आहेत, त्या भागातले जे प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही आमचं मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. पण यावर काय की आता काहीचं चित्र वेगळं आहे. महाविकास आघाडी अशी एक आघाडी आपल्याला राज्यामध्ये दिसून येते. आजपर्यंत खरं तर सिद्धाराम म्हेत्रे लढले हे आपण अगदी उघडपणे असं म्हणत की ते स्वतःच्या ताकदीवरच लढलेले आहेत किंवा कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या बळावर लढलेले आहेत. महाविकास आघाडी आता आहे, याचा फायदा कसा होईल?
नाही, महाविकास आघाडीमुळे निश्चित फायदा होईल. कारण जे आपल्यामध्ये जे मताची फाटाफूट होत होती, बरोबर. बाबा शिवसेना म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा, असं पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी असायची, शिवसेनेची मतं युतीकडे जात होते. आता ते एक मतं ॲड झाले, तर उलट ताकदच वाढणार आहे त्याचं ते आता. आणि आता लोकांना समजून चुकलेलं आहे की बाबा हे लोक फक्त निवडणुकीपुरतं निवडणूक जिंकण्यासाठी लोकांना बोलवतात, फसवतात, मोठमोठे आश्वासने देतात, नंतर हे सगळं जुमला आहे म्हणून सांगतात. हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आता ते सगळं. म्हणजे केवळ मतविभागणी होत होती त्याचा फटका काँग्रेसला बसत बसत होता. होता, आता तो होणार नाही. याचवर सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे आपण म्हटलं की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही उतरलात. खरं तर एक सर्व समाज घटकाला न्याय देण्याची तुमची भूमिका आपण नेहमी पाहतो, पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की सुरत चेन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने एक डोळे तुमच्याकडे लावले आणि तुमच्या नेतृत्वाखाली तो लढा चालू ठेवला की योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. तर याच्यामध्ये देखील एक तुम्ही जे नेतृत्व त्याचं केलं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज ती परिस्थिती कशा पद्धती? सुरत चेन्नई ग्रीनफील्डचं जो रस्त्याचं काम आहे ते खरं म्हणजे या लोकांनी एक प्रकारे फसवलेच आहे जनतेला. लोकांना का वाटलं ते आता आमचं सोलापूर दुधनी म्हणजे सिन्नूर रस्ता झाला, त्याचे रेट कसे होते की बा गुंट्याला 4 ते 5 लाख रुपये होते. आता ग्रीनफील्डला एकरीला 4-5 लाख रुपये. आता सांगा, इथं ग्रीनफील्ड जात आहे, त्याला चिटकून दुसरा हायवे आहे, त्या हायवेला गुंट्याला 4-5 लाख आणि ते ग्रीनफील्डला एकरीला 4-5 लाख लागूनच आहे शेत काही ठिकाणी. विसंगत एवढी होती ते मध्ये जमीन एकच आहे ना. नाही म्हणून तर आम्ही ग्रीनफील्ड काढलं, हे काढलं. ग्रीनफील्ड काढलं तर शेवटी ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा रस्ता आहे, हे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा रस्ता आहे. आणि 2013 साली काँग्रेसने संसदेत कायदा केलेला आहे बाबा रेडी एकराप्रमाणे त्याचे 4 पट द्यायला पाहिजे तुम्ही. मग ह्याला वेळ नाही, त्याला वेळ नाही, काय लोकांना का वाटलं बाबा चला निदान ते आहे त्याचं निम्म तरी मिळेल आपल्याला. म्हणजे गुंट्याला 4-5 लाख नाही तर गुंट्याला 2-2.5 लाख रुपये तरी मिळतील ह्या ह्याच्याने त्यांनी संमतीपत्र दिले सगळेजण एक विश्वासाने. म्हणजे बाजूला झालंय त्याप्रमाणे मिळेल नाही तर त्याचं निम्म तरी मिळेल ह्या आशेने दिले. आणि आता ती लोक देत नाही म्हणतात. ते चालू आहे. आता बघा 2 दिवस झाले बसले जाऊन नागपूरमध्ये जवळजवळ करतात हे सगळे. मला वाटतं काहीतरी तिथं 7-8 हजार लोक आहेत तिथं, पण त्यांना कोणी साधा सरकारचं कोणी शिष्टमंडळ भेटलं नाही किंवा अधिकारी जाऊन भेटला नाही, मोर्चाचं निवेदन घेतलं नाही. आता सकाळीच फोन आला तर मला कोणी चाललं नाही त्यांच्यावर. म्हणजे एवढं दुर्लक्ष शेतकऱ्याकडे. आणि तो वर तर सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांचे कल्याण करू, त्यांचं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, शेतकऱ्याचं तारणार आम्हीच आहे, आम्ही फक्त शेतकऱ्यांना आम्ही हे देतो दरवर्षी 6,000 रुपये देते तर लाख रुपये नुकसान करतात. हे शेतकरी बांधवांना कळतंय. तुमचे खताचे रेट किती वाढले. मैत्री साहेब, हे सगळं कागदावर आहे का? म्हणजे राज्य शासनाचं शेतकऱ्यांविषयीचं जे धोरण आहे ते कशा पद्धतीचं वाटतं? आता खरं तर आता म्हणजे सगळा पिरियड हा तसा कागदावर जायचं. बघा ना, आता त्यांनीच बोललेत ना, एक तरी खरं झालं का सांगा. 2014 मध्ये काय म्हणले होते, आप मुझे एक बार सत्ता दीजिए, 100 दिन में मैं महंगाई ऐसे खत्म करूंगा. आता 2014 पासून आता 2024 येऊ लागले, अजून 100 दिवस पूर्ण झाले नाही का? म्हणजे किती महिन्याचं 1 दिवस आहे यांचं ते विचारायला बघतं. आता कुठं झालं? नाही झाला. शेतकऱ्यांचा अन्यायच होतो या सगळ्या 100% अन्याय होतो. राज्य शासनाकडून नाही, राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडे दोघांकडे अन्याय होतो. नाही, आता आपण एक महत्त्वाचा त्यातला एक भाग येतो की पीक विमा योजनेचा. म्हणजे शासनाने धोरण हे केलं की अगदी 1 रुपयात विमा मिळेल, या सगळ्या घोषणा झाल्या. म्हणजे ज्याची आपण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं बरीच प्रसिद्धी त्या सगळ्या गोष्टीची झाली. पण यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथंच त्या गोष्टीसाठी संघर्षच करावा लागला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा लागला. आणि आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी दुग्धाभिषेक सुद्धा तुम्हाला घातलेला होता. त्यावेळी काय झालं होतं, पीक विम्याची रक्कम मिळत नव्हती. इथले जे कृषी अधिकारी आहेत ते त्यांचं जे काही सर्वे असेल, पंचनामा असेल ते नीट करत नव्हते.
त्यामुळे तिथं आम्ही सांगितलं, आम्ही म्हणलं तुम्ही केलं तर ठीक आहे, तर आंदोलन उभा करू. सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, ते करून घेतलं आम्ही. मग करून घेतलं, लोकांचे सगळे फॉर्म भरून घेतले, पंचनामे करून घेतले. त्यावेळी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली, चांगली रक्कम मिळाली. पण यावेळी म्हणले शासन म्हणणार आहे 1 रुपये, बाकी तुम्ही तरी म्हणणार आहे. किती मिळाले तेव्हा? ते परवा टी व्हीवर दाखवत होते चॅनलवर. एकाला 2 रुपये चेक आलं, एकाला 3 रुपयाचे चेक आलं. ते फॉर्म भरायला 150 रुपये घेतले त्यांच्याकडनं, शेतकऱ्याकडनं, नुसतं फॉर्म भरायला. आणि ते पंचनामा करायला 500 रुपये काहीतरी घेतलेत. आणि त्याला मिळाले किती? 3 रुपये चेक. मग हे काय शेतकऱ्यांची चेष्टाच आहे घेऊ. नाही, कशा प्रकारची भावना शेतकऱ्यांमध्ये? म्हणजे आपण शेवटी एक आहे की सरकार तर म्हणतं की शेतकऱ्यांसाठी भरभरून त्यांच्या पदरात आपण दान टाकलेलं आहे. तुम्ही सांगा, काय दान टाकलं? विम्याची रक्कम मिळत नाही, वादळ वारा आला त्याची रक्कम मिळत नाही, मध्ये ते कापसाचं हे झालं ते नुकसान झालं तिथं मिळत नाही, सोयाबीनचं नुकसान झालं ते मिळत नाही, अतिवृष्टी झाली, परवा गारपीट झाली त्याचं रक्कम मिळत नाही. मग कशावर मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना भरभरून दिलं म्हणून? कुठं दिलं सांगा? दिलेच नाही. तर नुसतं घोषणा करतात मोठे मोठे, आम्ही एवढं दिलं, पण पदरात काय? काहीच नाही. ते आता शेतकऱ्यांना समजू लागले. बिहार विशेषमध्ये आपण राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे संवाद साधतो आहोत. विषय तसे राजकीय आणि एकंदरीत शेतकऱ्यांविषयीची जी एकंदरीत जी सगळी परिस्थिती आहे तर त्या संदर्भात सगळा विषय. पण याचबरोबर जो आजच्या ह्या सगळ्या संवादाचा मुख्य भाग आहे तो म्हणजे एकरूप उपसा सिंचन योजना. खरं तर अक्कलकोट तालुक्यातील बऱ्याच गावांनी म्हणजे कायमच दुष्काळी परिस्थिती, आजही आपण पाहतो की अक्कलकोटमधली बरीचशी जी गावं आहेत ती आजही दुष्काळाशी सामना करतात. खरं तर कुरनूर धरण झाल्यानंतर अक्कलकोट तालुक्याचं चित्र एक वेगळं समोर उभारलं. कदाचित आज आपण वेगळे प्रश्न इथं उपस्थित करू शकतो की कुरनूर धरण नसलं असतं तर एकंदरीत अक्कलकोटची काय परिस्थिती असली असती. पण कुरनूर धरण झालेलं आणि त्यानंतर अक्कलकोटची परिस्थिती समाधानकारक अशी आपण म्हणतो. पण तरी काही गावं जी आहेत ती कायमच दुष्काळाशी सामना करतात. आता या गावांना दिलासा देणारी बाब एक समोर आली, ती म्हणजे एकरूप उपसा सिंचन योजना जी आहे त्यासाठी खरोखर 27 वर्ष साधारणपणे हा सगळा संघर्ष चालू होता की उजनीचं पाणी अक्कलकोट तालुक्याला मिळावं आणि या गावांपर्यंत ते पाणी पोचावं. यासाठी दक्षिण सोलापूरमधली 21 गावं याच्यामध्ये आहेत आणि अक्कलकोटमधली 51, अशी 72 एकंदरीत सगळी गावं. आज खऱ्या अर्थानं या सगळ्या पाठपुराव्याला यश येताना दिसतं आहे. मित्रसाहेब, योजना फलदायी ठरते. आता 27 वर्षाचा संघर्ष काय थोडा नाही आहे. याचं समाधान कशा पद्धतीचं आहे? मी शेवटी एवढं सगळं संघर्ष केल्यानंतर आज तालुक्याला पाणी मिळतं आहे. कुरनूरसाठी जो आपण सगळा पाठपुरावा केलेला होता तो सगळा समोर आहेच आहे. पण आज मात्र एकरूप उपसा सिंचन योजना जी आहे त्याचं पाणी मिळतंय गावांना. थोडं सविस्तर सांगतो मी आपल्याला, म्हणजे लक्षात येईल तसं. एकरूप उपसा सिंचन योजनेचं जे काही प्रवास आहे, कसं कसं घडत गेलं तोही समोर आला पाहिजे. तो जरा सविस्तर. बरं झाला तुम्ही ते विषय काढला. ते म्हणजे लोकाला माहीत नाही, काही लोकाला माहीत नाही, बोलत नाहीत, काही लोकाला आठवत नाही, नवीन पोरांना काहीच माहीत नाही. म्हणून जरा हे विषय काढला, बरं झाला. मी तुम्हाला सविस्तर सांगतो. कुरनूर धरण जे आहे ते 2 TMCचं आहे. पहिलं अगोदर हे धरण 20 TMCचं होतं. ह्याला सर विश्वेश्वरय्यांनी सर्वे केला होता. त्यावेळी आमच्या राजेश साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही ते करा. राजेश साहेबांकडे एवढं पैसे नव्हते म्हणून त्यांनी हैदराबादच्या निजामशाहीकडे त्यांनी कर्ज मागितलं होतं त्यावेळेला. पण ते कालांतराने काही कारणाने ते झालं नाही. नंतर आपलं लोकशाही म्हणजे स्वतंत्र झाल्यावर आपलं ह्या शासन आलं. शासन आल्यानंतर त्याला जागतिक बँकेचं कर्ज मंजूर झाला त्याला, कुरनूर धरणाला. मग पुढं त्या भागातले लोक विरोध करू लागले, कुरनूर धरण होऊ नका म्हणून. 20 TMCचं होतं ते धरण होऊ नये याला विरोध त्या भागातले लोक. कारण ते 15-16 गावं गेले असते, एवढं मोठं झालं असतं. त्याला डावा उजवा कालवा होता. तो जर झाला असता धरण तर आमचा तालुका 90% इरिगेटेड झाला असता. ठीक आहे, त्या लोकांना वाटतं बाबा सगळं आपलं गाव जातं, जमीन जातं, घर जातं, म्हणून तिथला विरोध झाला. मग असाच विरोध करत गेल्यावर नंतर शेवटी ठरलं की बाबा जागतिक बँकेचं कर्ज याला पूर्ण रद्द करता येत नाही, आपण छोटंसं करू. म्हणून ते 20 TMCचं 2 TMCवर आलं. ते बांधकाम झालं, आता धरण तयार झालं, पण त्याच्यामध्ये पूर्ण 1 TMC पाणी पण आता भरत नाही. उजनीवर 1 TMC आणून त्याच्यामध्ये घालायचं आणि 2 TMC पूर्ण करायचं, अशी ती योजना तयार झाली. 1995 मध्ये आमदार महादेव पाटील होते, म्हणजे 90 ते 95. त्यांच्या काळात ते योजनेचं स्वरूप तयार झालं सगळं. ते
ते योजना मंजूर होणार होती, हिवाळी अधिवेशन चालू होतं. कसं आता नागपूरला हिवाळी अधिवेशन त्यावेळी पण चालू होती, पण तिथं नेमकं त्यावेळेस दुर्दैवाने ते गोवारी हत्याकांड काढला. ते सरकार बरखास्त झाला, परत निवडणुका झाल्या आणि युती शासन आला. मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या तालुक्याचे दिवंगत बाबासाहेब तनवडे साहेब आमदार झाले. मग त्याने आमच्याशी बोलले, त्यांनी काय करायचं होतं. आम्ही म्हणलं आमचा प्रस्ताव आहे ते मंजूर करून घ्या, तुमचं शासन आहे. ठीक आहे म्हणले. त्याने ते मंजूर करून घेतलं. ते मंजूर केल्यानंतर मग दुर्दैवाने 25 जानेवारी 1958ला तर अपघाती निधन झालं त्यांचं. मग ते निधन झाल्यानंतर मग ते पुढं पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी मला तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली. मग आम्ही त्याच्या पाठीमागं लावलो. मग आम्हाला ते लक्षात आलं ते की बाबा ह्या योजनेला काहीतरी गडबड आहे. मग आता काय गडबड आहे म्हणून आमच्या लक्षातच येईना. मग ते 1.5 वर्ष गेले आमचे. परत 99ला इलेक्शन झालं तर देवकते साहेब आणि मी, देवकते साहेब दुग्ध विकास मंत्री होते राज्याचे. मी देवकते साहेब ते काळ आपले सिद्धेश्वर कारखान्याच्या वार्षिक मिटिंगला होतो. आम्ही मिटिंग संपून खाली उतरत असताना गाडीत बसत असताना देवकते साहेब गाडीत बसली, मागं उभा होतो. एक शेतकरी हळूच ओढलं मला आणि कानात सांगितलं, डोळ्यात तेल घालून बघ, तुम्हाला पाणी मिळणार नाही. मी एकदम सोपा बोलला, ते निघून गेला त्यांनी. मी गाडीत येऊन बसलो. मग देवकते साहेब म्हणले काय झालं. म्हणलं ती शेतकरी असं सांगितले मला. असं आहे का म्हणले. मग तुम्ही जावा म्हणलं उजनी ऑफिसला, सगळं चौकशी करा. मग आम्ही तिथे गेलो. आम्ही पाटबंधारे ऑफिसला सगळं काढलं. फाईल काढून बघितलं तर काय त्याच्यावर हे काय म्हणजे हे एकरूप पाणी आणून टाकणे, 2-2 वेळा पंप करणे ही योजना संयुक्त वाटत नाही आणि ते फिजिबल नाही, म्हणून त्याला स्थगिती देण्यात येत आहे म्हणले. ते मी येऊन सांगितलं देवकते साहेबाला असं असं झालेलं आहे. मग ते म्हणले असं कसं काय झालंय, स्थगिती का दिली त्यांनी. याच्यामुळे काही गोष्ट घडली का की तुम्ही एक विरोधी पक्षाचे आमदार होतात म्हणून अशी कुठली गोष्ट घडली. प्रश्नच नाही. आता त्यांच्या विचाराच्या विरुद्ध आमदार निवडून आला पोटनिवडणुकीमध्ये, कळले की नाही. त्यावेळी भाजपची सत्ता होती, सेनेची सत्ता होती, युती शासनात सत्ता होती. बरोबर. त्या लाटेमध्ये आणि मी विरोधी आमदार निवडून आलो. आता काय करायचं नाही विरोधी आमदार म्हणून त्यांनी स्टे दिला असेल त्यावेळेला. परत दुसऱ्या वेळी मी 9 निवडून आमचं आघाडी सरकार आलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं. मग पाण्यासाठी सुद्धा तो राजकारणाचा भाग येतो का. म्हणजे तुमचा एक अनुभव याच्यातला कसा आहे की शेवटी जी मान्यता घेतलेली होती, प्रस्ताव दाखल होता, पाण्यासाठी इथं सोडा, इथं तर येणारच. अक्कलकोट तालुका फार लहान आहे, महाराष्ट्र फार लहान, जगामध्ये सगळं पाण्यासाठी राजकारण चालू आहे, संघर्ष चालू आहे, हे येणारच हे सगळं. पण केवळ एक विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून स्टे येतो. 100% तसंच चालत. ते त्यावेळेला विरोधी विचाराचा आमदार निवडून आला म्हणून त्यावेळेला तिथं ते थांबवलं गेलं. मग नंतर परत दुसऱ्यांदा मी आमदार झालो 99ला. मग ते आम्ही ते सांगितलं तुम्हाला, ते देवकते साहेब आम्ही म्हणून त्यावेळेला कृष्णा खोरेचे मंत्री अजितदादा पवार होते, त्यांच्याकडे सारख्या बैठका लावल्या आम्ही. मग ते स्टे उठून घेतला. मग नंतर देवकते साहेब आम्ही विचार केला की आता ह्याला काय करायला पाहिजे, पुढं असं कोणी स्टे देऊ नये, काय करायला पाहिजे. मग आम्ही चर्चा केली सगळ्यांशी, त्या भागातले त्या विभागातले तज्ज्ञाशी. त्यांनी म्हणले तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं भूमिपूजन करून घ्या, म्हणजे स्टे कोणी देणार नाही, म्हणजे दरवाजा मोकळा राहतो. पुढं तुम्ही तर जाल नाही तर दुसरं कोणतं जातील त्या दरवाजाने, पण दरवाजाची किल्ली घातलं तर जाता येत नाही ना. म्हणून आम्ही काय केलं, आता मुख्यमंत्री कसे घेऊन त्यावेळी त्याला निधी नव्हता. मग आम्ही विचार केलो काय, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, कोणाचे ऐकते, शिंदे साहेबांचे. आदरणीय शिंदे साहेब त्यावेळी आपले खासदार होते त्यावेळेला. मग आम्ही शिंदे साहेबांना दिल्लीवरनं बोलून घेतलं. शिंदे साहेब म्हणले काय नाही, तुम्हाला अर्जंट यावं लागतं मुंबईला या. म्हणलं आलेत त्यांनी. मग सांगितलं साहेब असं असं आहे, चला म्हणले. मग मी, शिंदे साहेब, देवकते साहेब आणि विश्वनाथ चाकोते सगळे मिळून गेलो आम्ही विलासराव देशमुख साहेबाकडं. त्यांना सांगितलं साहेब असं असं भूमिपूजनला यावं लागेल, 2 ठिकाणी भूमिपूजन करावं लागेल तुम्हाला, एकरूकला एक दरगाण. असं कसं काय म्हणलं. एकरूकला म्हणलं तर ते देवकते साहेबांचा मतदारसंघ, हे 21 गाव आता माझ्याकडेच आले ते सगळे. ते मग आमच्या अक्कलकोट मतदारसंघात आले ते. आता त्यावेळी त्यांच्याकडे होते देवकते साहेबाकडे, आणि पुढे 51 गावच म्हणलं आमच्याकडे. मग एक ठिकाणी आम्हाला 2 ठिकाणीच पाहिजे म्हणलं. ठीक आहे म्हणलं, 2 ठिकाणी तर 2. शिंदे साहेब सांगते चला म्हणले. त्यावेळी मी कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष होतो त्यावेळेला. मग ते भूमिपूजन करून घेतलं. मग नंतर टप्प्याटप्प्याने विलासराव देशमुख साहेब याला पैसे देत गेले, हे गेले ते गेले. नंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाला असताना शिंदे साहेबांनी काय केलं,
हे महाराष्ट्रातले जेवढे उपसा सिंचन योजना आहेत तिथं 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा पंप हाऊसने उचलून टाकावं लागलं पाणी. ते पाणी टाकण्यात पंप हाऊसचा खर्च किती, त्याचं इलेक्ट्रिक बिल किती, शेतकऱ्यांना पाणीपट्टी किती येते, ते सगळं व्हायबल होतं का, फिजिबल होतं का नाही हे बघण्यासाठी 5 सचिवांची हाय पॉवर कमिटी नेमली. त्यांनी सगळे सर्वे केला महाराष्ट्रातले सगळे उपसा सिंचन योजनेचे. नाही, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक अशी देखील माहिती मिळते की शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा या एकरूप उपसा सिंचन योजनेचं नाव वगळण्यात आलेलं होतं. ते काय घडलेलं होतं? हां, ते सांगतो तुम्हाला. त्यावेळी काय झालं होतं, शिंदेसाहेबांनी जी हाय पॉवर कमिटी नेमली, ते नेमल्यानंतर सगळे 5 सचिव सगळीकडे फिरले आणि सुदैवाने स्वामी महाराज कृपेने, सिद्धेश्वर महाराज कृपेने आमचं एकरूप त्याच्यामध्ये बसला. पण असले फार प्रकल्प होते आणि घ्यायचे थोडेच होते ते. मग ते सचिवांनी काय केलं, 5 सचिवांनी हे कशाला टेन लेनला द्यायचं म्हणून नेमकं त्यांनी ते वगळलं. मी बसलो होतो हाऊसमध्ये, हाऊस चालू होता. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ते अँटी चेंबरमध्ये जेवायला बसले होते आणि 5 सचिव मीटिंग हॉलमध्ये बसले होते. मला आमच्या कृष्णा कोरेचं मी उपात असल्यामुळे आमचे चीफ इंजिनियर मला चिठ्ठी पाठवला अर्जंट बाहेर या म्हणून. मग मी बाहेर आलो. काय एवढं गडबड काय तुम्ही बोलावलं म्हणलं तुमच्या हातात 5 मिनटं आहेत म्हणला. 5 मिनिटात काहीतरी केलं तर ठीक आहे, नाही तर तुमचे पाणी विसरा म्हटलं त्यांनी. म्हणलं बाबा नीट सांग काय झालं म्हणलं. AC मध्ये घाम सुटला मला तिथं. त्यांनी सांगितलं असं असं झालंय, 5 सचिव मिटिंगला बसले तर फक्त शिंदेसाहेब जेवतायत म्हणून त्यांनी बसले, तर जेवले गेले की 5 मिनिटात मिटिंग संपते, शिंदेसाहेब सही घेतलं की संपला विषय म्हणले. मी पळत आत गेलो शिंदेसाहेबाकडे. काय झालं म्हणले शिंदेसाहेब. म्हणलं साहेब आता मिटिंग आहे की? हो आहे की म्हणले. मग आता तुमचं मतदारसंघ कुठला आहे म्हटलं साहेबाला. हां मला विचारतं म्हणलं. हां दक्षिण सोलापूर माझा मतदारसंघ. त्यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार होते शिंदेसाहेब. म्हणलं तुमचं माझ्या मतदारसंघात गाळले ते 5. मी मुख्यमंत्री असताना माझं गाळलं हो, तुमचंच गाळलं म्हणलं. थांब म्हणले. मग त्याला बोलवले त्याला. म्हणलं काय चाललं म्हणलं हे सगळे. मग त्यांनी सांगितलं साहेब असं मी नंतर ॲड करतो. नंतर ॲडवेड नाही, आता ते ॲड मला ते बदला तुमचं सगळं अजेंडा, ते काय असेल ते तुमचं ते मला दाखवा. त्याच्यामध्ये असला आमची एकरूप तर मिटिंग, नाही तर मिटिंग कॅन्सल म्हणले शिंदेसाहेब. मग त्यांनी गेले कुठलं गाळाले कोणाष्ट पण आमचं एकरूप घालून आणले. बघितले, मला म्हणले वगैरे म्हणले नीट. मी बघितलं सगळं नीट. हां साहेब आहे म्हणलं. जावा म्हणले त्याला. साहेब म्हणले जेव म्हणले. म्हणलं तुम्ही 2 तालुक्याचा पोट भरला म्हणलं साहेब, माझं एका पोटाचं घेऊन काय बसला म्हणलं पहिलं. मग ते शिंदेसाहेबांनी ते राहिलं ते त्यावेळेला. मग नंतर पुढं शिंदेसाहेब निधी दिले, परत विलासराव मुख्यमंत्री झाले, परत त्यांनी निधी दिला. त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री निधी दिले, परत अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी निधी दिले. नंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी निधी दिला. हे असं थोडं टप्प्याटप्प्याने चालत होतं. पैसे कमी मिळत होते त्यावेळेला. मग नंतर काय झालं, त्याला सुप्रमा संपले त्याची. युती शासन आलं, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला. मग त्यांनी सांगितलं म्हणलं आम्ही सुप्रमासाठी त्यांच्याकडे जाणार येणार हे करतो म्हणणार. मग शेवटी त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला सहकार्य करावं लागेल, आम्ही तुम्हाला करतो साहेब सहकार्य म्हणलं. मग विधान परिषदला सहकार्य म्हणजे हाच एक भाग काय येतो की एखाद्या योजनेला म्हणजे युती शासनच एकदा स्टे देतं आणि एकदा सुप्रीमो ज्याला म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे ती दिली जाते. हे घडतं कसं? ते घडणारच हो, त्याला काय सगळेजण त्यांचा म्हणजे फायदा बघणार. एकाच विचाराचं शासन आहे ते एकदा एखाद्या योजनेला स्टे आणतं, दुसरीकडे मात्र सुप्रीमो जो मिळतो तो भाग कशातून येतो? हा झाला माहिती आहे का? मित्रांकडनं त्यांनी काय अपेक्षा केली? त्या अपेक्षा काय घेतलं म्हणजे एवढंच की बाबा आता त्यांची विधान परिषदेच्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या. त्यांना जिल्हा परिषद भाजप विचारायचं करायचं होतं, विधान परिषद भाजप विचारायचं करायचं होतं, मार्केट कमिटीला भाजपचं चेअरमन करायचं होतं. मला म्हणले करतो म्हणलं सहकार्य, फक्त मला काय माझं तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. जे माझा संकल्प होता सुरुवातीला आमदार झाल्यापासून, मग तेव्हापासून मी ते सुरू केलं होतं. ते ठीक आहे म्हणलं, आम्ही सहकार्य केलं, त्याप्रमाणे त्यांनी हे केलं. त्यावेळी आम्हाला आमचे ते म्हणजे धनाळीची बिरादर सचिव होते, त्यांनी पण सहकार्य केलं. आपले जिल्ह्याचे कलेक्टर होते कोणतरी, त्यांचं नाव माहिती नाही, नियोजनचे होते, त्यांनी सहकार्य केलं. सुधीर मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री होते, त्यांनी सहकार्य केलं. हे सगळ्यांच्या सहकार्याने पण त्यावेळी आम्हाला सुप्रीमा मिळाला. पण हे सरकारला सहकार्य केलं किंवा सरकारला म्हणण्यापेक्षा एखाद्या पक्षाला सहकार्य केलं म्हणून आज त्याचं फळ हे मिळतंय का आज आपल्याला? 100%. नाही, पण हे सगळं होत असताना
जो काही पक्षांतर्गत असं जे काही वातावरण तयार होतं ते तर त्याला मेत्री आणि तोंड कसं दिलं त्या सगळ्या गोष्टीला, की ज्या काही वावड्या उठल्या, ज्या काही गोष्टी बोलल्या हो गेल्या? त्याचाच त्रास झाला ना, मला त्रास झाला त्याचाच. मी म्हणलं होऊ दे, म्हणलं पहिलं मला पाण्याचं महत्त्व आहे. मी पाण्यासाठी जेव्हा मी सुरुवातीला आमदार झालो त्या दिवसापासून माझ्या डोक्यात एकच की बाबा उजनीचं पाणीवर म्हणजे अक्कलकोटला टेकायला पाहिजे. ते तेवढंच माझं समाधान. बाकी माझं काही काम शिल्लक राहत नाही पुढं करायचं. तेवढं प्रण घेतलं होतं, संकल्प केला होता, तो पूर्ण व्हायला करायच्या दृष्टीकोनातून जे जे गोष्टी करायचे ते सगळे केले. त्याच्यानंतर आघाडी सरकार आलं आपलं. आघाडी सरकारमध्ये आम्ही ते कामं करून घेतली, ट्रायल घेतलं आम्ही पाण्याचं, त्याचं पूर्ण पाणी कसं जातं काय जातं हे झालं. तिथं फक्त आमचं बोरीला जायला एक अडचण होती. एक तिथं धोत्रीच्या आणि दगनाळीच्या मध्ये एक शेतकरी होता, तो नायकवाडी म्हणणारा कोणतरी, त्याने अडवलं होतं. त्याला आम्ही सांगितलो, त्यांनी पण ते दिला. आता हरणा नदी जाऊन पाणी पडायला दर्शनाला काही अडचण नाही, तिथनं बोरीला पाणी जाते आता ते. आणि एक या सगळ्यामध्ये दिसून येतं आपल्याला, जेव्हा म्हणजे कुरनूर धरणाच्या उभारणीच्या दरम्यान आमचा जो एक प्रसंग जर तो पाहायचा म्हटल्यानंतर कुरनूर धरणासाठी काही मंडळी प्रयत्नशील होती, पण त्याला विरोध करणारी समिती देखील आपण त्यावेळेला पाहत होतो. हा एक प्रकार काय होता? नाही ते काय, ते कुरनूर धरणाचा संघर्ष लय चालला होता त्यावेळी. कसं आहे, सगळ्यांना काय वाटतं ते मोठं 20 TMCचं होतं का, मग आमची 14-15 गावं जातात म्हणून त्या गावातल्या लोकांनी एक समिती नेमली होती. विरोधात कोण होते साधारण अशी सगळी? काय मला आठवत नाही नाव आता, कोणतरी होतं ते धरण होऊ नये म्हणून ते समिती, पण धरण व्हावं म्हणून ते समिती, त्या समितीचे अध्यक्ष माझे वडील होते, साधनेगामी मित्र. हे मात्र सगळं पक्क आहे. म्हणजे बाकी विरोधकांची काही नावं सांगायची नाही आता ते आठवत नाही मला, सांगायचं नाही, मला आठवत नाही मला ते कोण होते. सगळ्यात त्या भागातल्या लोकांना माहित असेल बा, धरण होऊ नये म्हणून समितीचा अध्यक्ष कोण होते, त्या भागातल्या लोकांना माहित असेल ते जुन्याला. मला काही एवढं आठवत नाही आता ते. पण 30 मंडळी आता कार्यरत आहेत का माहिती नाही, मला ते बघावं लागेल ते सगळं त्यात. मित्रसाहेब, आता या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये, पण सगळ्यात भाग येतो आता. म्हणजे स्पष्टच असं सांगा की एकरूप उपसा सिंचन योजना जी आहे ती आता त्याचं पाणी जो 27 वर्षाचा संघर्ष म्हणतोय तो फळाला आला. आज पाणी तालुक्याला मिळणार आहे, सगळ्याच गोष्टी आहे, शेतकऱ्यांसाठीचं हे मोठं सगळं कार्य. शेवटी आघाडी सरकार की युती सरकार, कोणाच्या माध्यमातून हे सगळं काम झालं? आघाडी सरकार युती सरकार म्हणण्यापेक्षा दोन्हीकडनंही झालेलं आहे. मी त्यावेळेचे जे जे पदाधिकारी होते सगळ्यांनी ते प्रयत्न. आता आम्ही असं म्हणत नाही की फक्त माझं एकट्यामुळे झालं, मी कधी असं म्हणलं नाही. मी मागच्यापासून त्यांनी पण थोडं प्रयत्न केले. आता महादेव पाटलांनी प्रस्ताव केला, त्यांचं योगदान आहे. पुढं तानोडेंनी ते मंजूर करून घेतला, त्यांचंही योगदान आहे. पुढं मी आमदार झालो, माझं कामच आहे. तुम्ही विरोधी पक्षाचे म्हणून स्टे देखील मिळाला, हा सुद्धा प्रसंग, हा देखील तुम्ही अनुभवलेला आहे. तो राजकारण असतो, राजकीय भाग असतो, करणारच की ते चालणारच. ते शेवटी वाटणार ना बाबा, आता समजा आता मीच त्या ठिकाणी असतो, मी पण तसंच वागलं असतं ते, त्यामुळे ते तसं वागले ते लोक त्यावेळेस तिथं. पण नंतर आम्ही ते स्टे उठून घेतलं ना आम्ही आमच्या सरकार आल्यानंतर. पण या सगळ्या गोष्टीला उशीर झाला असं वाटतं का? हे 27 वर्ष लागतात आणि 27 वर्ष लागावा असं काही ही योजना होती का, की या योजनेला 27 वर्ष लागावीत? नाही, ह्या योजनेला 27 वर्ष लागावं असं नव्हते. पण काय तुम्हाला सांगतोय का, टेल एंडच्या लोकांचं हेच दुकान आहे. आता म्हैसाळ योजना 45 वर्ष झालं, अजून पूर्ण नाही, चालूच आहे, टप्प्याटप्प्याने थोडं चालूच आहे. लक्षात आलं की नाही मी काय बोलतो ते सगळं? त्याला निधीची प्रॉब्लेम असते, इतर टेक्निकल अडचणी असतात, काही राजकीय अडचणी असतात, सामाजिक अडचणी असतात, ती काही शेतकरी लोकांनी अडवलेलं असतं ते सगळं. मग त्याच्यामुळं काय होतं, त्याचं बजेट फुगत जातं, वाढत जातं. त्यावेळी निधीची अडचण येते, सुप्रीमाची अडचण येते. कसं आम्हाला सुप्रीमाची अडचण झाली असंच दगडात गेल्यामुळं. योजना होती या एवढ्या किमतीची, पण नंतर वाढलं तर मोठं, मग त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावं लागेल. त्यावेळी त्यांनी अडून ठेवले, कशाला द्यायचं बघू आपण नंतर. बाकी कुठं जे जवळचे आहे ते जास्त आहे ते करत बसायचं, असं काही लोकांचं धोरण असते. त्यामुळे तसं ते होत गेलं. नाही, सीमावर्ती असा तालुका आहे त्याच्यामुळे असं काही दुर्लक्ष होतं का? आणि आपण पाण्यासाठी जर आपण बघितले तर आपल्या जिल्ह्यातले काही तालुके मात्र चांगलेच पाणीदार आहेत, नेतेही पाणीदार आहेत असं म्हणा. आता संघर्ष तुमचा ज्या पद्धतीचा आहे तसा तुम्ही देखील एक पाणीदार नेतृत्व म्हणूनच समोर यायला पाहिजे.
पण आपल्याकडं बाकी नेत्यांचा आग्रह किंवा एक ठराविक तालुके मात्र पाणीदार दिसतात. तुम्हाला एक खरं सांगू का, आज तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मी, बाकीच्या तालुक्यात काय आहे, असले जे मोठे प्रकल्प असतात, पाण्याचा प्रश्न असते, त्या तालुक्यातले सगळे नेते पक्ष जात धर्म सगळे विसरून एकत्र होऊन लढा देतात आमच्या तालुक्याला येऊ दे म्हणून. पण हे दक्षिण अक्कलकोटमध्ये ते बघायला मिळत नाही, म्हणून असं होतं. काय दक्षिण आणि अक्कलकोटचा गुंता काय म्हणजे अशा पद्धतीचा, की केवळ मेत्र्यांना श्रेय जाईल वगैरे असा तेवढा एक भाग येतो, की आणखीन काही कारण? तसंच आहे, ह्याला श्रेय जातं म्हणून हे होतं ते सगळं. ते मित्र साहेब, याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा की अक्कलकोट म्हटल्यानंतर आपण बघतो की डिसेंबर महिन्यामध्ये साधारण आपल्या टँकरची मागणी किंवा एकंदरीत टँकर संख्या एक मोठ्या प्रमाणात दिसते. सध्याचं मात्र आपण काही माहिती घेतली तर आपल्याला असं दिसून येतं की सध्या मात्र ती परिस्थिती नाही किंवा टँकरची जी मागणी आहे तर ती तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही आहे. याचं एक कारण काय सांगता येईल? चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला. मी सुरुवातीला आमदार झालो 1998ला पोटनिवडणुकीत. आमदार झाली तरी सुद्धा मी माझे दौरे काय कमी केले नाही. इलेक्शनमध्ये कसं फिरतो तसंच फिरणार. रोज रात्री 2-3 वाजेपर्यंत फिरत होतो मी. अक्कलकोटमध्ये भीषण पाण्याची टंचाई. तिथं सगळे आमचे माता भगिनी रात्रभर बादली घागरी हे सगळे घेऊन पाण्यासाठीच रांगाच रांग, कोणतरी टँकर आणणार, त्यांचं पाणी घ्यायचं, कुठं पाणी मिळतं की चालणार. मग दिवशी रात्री येत असताना मला रात्री बरोबर 2 वाजता एक भगिनी मला म्हणली, हात केले गाडीला, थांबवा म्हणली. मी गाडीत थांबलो. उतर म्हणले खाली. मी उतरलो. काय राजा, रोज बघतो मी तू इथनं कुठं फिरतो म्हणले ते. मी म्हणलं ताई मी दौरा करतो म्हणलं. काय दौरा करतो म्हणले. नाही सगळ्या तालुक्यात जातो म्हणलं, नवीन नवीन आमदार झालं सगळीकडे बघतोय. तू इथनं जातं ना रोज म्हणले. हो इथनं जातं की म्हणलं. हे आम्ही दिसत नाही का तुला म्हणले. हो दिसतं की म्हणलं, पाणी भरतं म्हणलं. इकडे म्हणले जवळ मला. हे बघ म्हणले माझ्या डोक्यातलं केस गेलं म्हणले पाणी वाहून वाहून. पाण्याचे कार्य राजा इकडे तिकडे काय फिरतो रात्रभर म्हणले मला. त्या दिवशी रात्रभर झोप राहिली नाही मला. आणि म्हणलं आम्ही इथंच फिरतो तरी पण असंच म्हणलं ते अक्षरशः झणझणीत अंजन घातल्यासारखं झालं माझ्या डोळ्यामध्ये ते. मग ठरवलं मी म्हणलं पाणी टंचाई तर अक्कलकोटला भासूच द्यायचं नाही, म्हणजे पूर्ण टँकर हे ते लागते. मग आम्ही तेव्हापासून ते नाला बंडींचे कामं, सिमेंट बंदराचे कामं, पाझर तलावाचे कामं, MI टँकचे कामं, ह्याच्या जे सपाटा लावला CCTची कामं. परत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. नेमकं त्यावेळी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. आम्ही म्हणलं दुष्काळी शाप नसून वरदान समजून आम्ही ते कामाला लावलो. जवळजवळ त्यावेळी त्या काळामध्ये माझ्या तालुक्यामध्ये 26,000 लोक 2.5 वर्ष कंटिन्यू काम करत होते. एवढं कामं केलं आम्ही. रस्त्याचं, आपले पाझर तलावचे, नाला बंडिंगचे, सिमेंट बंदरचे, हे असं जलयुक्त शिवारमध्ये ते कन्वर्ट व्हायला पाहिजे ते कामं. आज ठीक आहे पाऊस नाही, पण जेव्हा पाऊस पडेल हे भरलं तर निदान पाणी मुरायला पाहिजे आणि पाण्याची टंचाई दूर व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हे केलो. आमच्या तालुक्यामध्ये पहिले एकच कारखाना होता, इंदिरा कारखाना. मी त्यावेळी डायरेक्टर होतो सुरुवातीला. आम्ही बाहेरच्या तालुक्यातनं ऊस आणायचो आम्ही, कमी पडतं म्हणून. आज माझ्या मतदारसंघात 5 कारखाने आहेत मोठे मोठे कॅपॅसिटीचे. एक बंद आहे ते स्वामी समर्थ. तरी पण बाहेरच्या तालुक्यातले गाड्या येतात आमच्याकडे, कर्नाटकातल्या येते, तिकडचे येतात. हे कुठेतरी क्षेत्र वाढलं म्हणजे कुठेतरी पाण्याचा साठा वाढलाच ना. ऊसासारखं पीक तर पाण्यावर अवलंबून. कोणीतरी केलं असेलच ना. कोणी केलं? आम्ही केलं. लोकांच्या सहकार्याने केलं आम्ही. त्यांनी लोकांनी संधी दिली म्हणून केलं. माझ्या जागी दुसरा असता तरी पण तेच केला असता असं माझं म्हणणं आहे. पण ज्यावेळी ज्यांनी केलं ते केलेलं आहे. नाही असं आज म्हणजे हा जो दुष्काळी तालुका होता आज बागायतदार तालुका झाला असं आपल्याला म्हणायचं. टँकर मुक्त तालुका झाला. टँकर मुक्त झाला म्हणतो, अजून बागायतदार तालुका म्हणत नाही मी. अजून भरपूर करायचं आम्हाला. आता अजून आम्ही एवढंच अजून 30-35 साईट्स आहेत ते MI टँकचे मोठे, ते तेवढं झाले सगळे. आणि तालुक्यामध्ये एक 10-12 दिवस चांगला पाऊस झाला तर वर्षभर आपल्याला चिंता राहत नाही. वर्ष 1.5 वर्ष एवढं सगळं आपल्याला करायचं आहे. मित्रसाहेब, हे सगळं तुम्ही एकरूप उपसा सिंचन योजनेबद्दल एवढी सविस्तर अशी माहिती दिली. कशा पद्धतीने हा सगळा योजनेचा प्रवास झाला आणि कशा पद्धतीने शेवटी एक राज्य सरकारलाही तुम्हाला काही सहकार्य करावं लागलं, कसा विरोध झाला, सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्यात. म्हणजे तुम्ही अगदी डीपलीच या सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसतं की जेव्हा पाणी पोचलं तेव्हा मात्र आता श्रेयवाद सुरू झाला कुठंतरी,
की अमुक शासनाकडूनच ही योजना मंजूर झाली किंवा या सरकारमुळंच पाणी आलं किंवा आमच्यामुळं आलं, असं जे काय आता तालुक्यात बोललं चाललं आहे, सांगितलं चाललेलं आहे, या मंडळीने तुम्ही काय सांगाल? म्हणजे जो काही दावा, असा जो काही दावा आता करण्यात येतो, थोडं डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला मी. मागच्या 2021 मध्ये आम्ही ट्रायल घेतला होता. उजनीचं पाणी येऊन कारंबा पंप हाऊसमधून एकरूपमध्ये आणलं, एकरूपमध्ये पुढे गेलं, चाचणी घेतली होती. चाचणी घेतली होती. ते चाचणी घेतल्यानंतर गेल्या वर्षी हे कोणी काही केलं नाही. ज्यावेळी चाचणी घेतली त्यावेळी आमचं आघाडी सरकार होता. बरं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचं आघाडी सरकार होतं. त्यावेळी आम्ही ते चाचणी घेतली होती. नंतर गेल्या वर्षी यांनी काय केलं नाही. मग यावर्षी पाऊस कमी झाला होता, ही अडचण होती म्हणून मला माहीत होतं. त्यावेळी एकरूपमध्ये म्हणजे हिप्परगा तलावामध्ये जवळजवळ 85 ते 86% पाणी होतं. कालवा सल्लागार समितीची बैठक होती, पालकमंत्री विखे पाटील साहेब होते, ऑनलाईन बैठक होती. त्या बैठकीमध्ये त्यांना विनंती केलो, म्हटलं साहेब उजनीचं पाणी कमी आहे, ठीक आहे, उजनीचं जाऊ द्या. इथं आमचं एकरूकमध्ये एकरूक काय त्यांना लक्षात आलं नाही. मग ते विजयकुमार देशमुखने सांगितलं एकरूक म्हणजे हिप्परगा तलावाचं बोलतात म्हणून त्यांनी. मग म्हटलं एकरूकमध्ये पाणी तुम्ही सोडू शकता. आणि त्यावेळी कोणाची अडचण झाली असती, त्याच्यातलं निम्मं पाणी काढलं असतं तरी पाणी मुबलक होतं, ते काढलं असतं. पण नंतर काय झालं, त्यांनी लक्ष दिलं नाही. मग मी 3-3.5 महिन्यापूर्वी कलेक्टरना पत्र दिलं. त्यावेळी आवाळे मॅडम कलेक्टर होते, चार्ज होतात त्यांच्याकडे. मग त्यांनी काय केलं, लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पत्र लिहिलं जलसंपदा विभागाला. म्हणलं पाण्याची मागणी आहे, टंचाई आहे, निदान पिण्यासाठी तरी पाण्याचं नियोजन करा, त्याच्यातनं पूर्ण धरणातून सोडता येतं का बघा. हे जलसंपदेने काहीच केलं नाही, शासन बी काही केलं नाही. मग आम्ही का बसलो आम्ही. मग काय झालं, सगळीकडे ओरड सुरू झालं. मग त्यांनी तिथनं पाणी सोडायचं म्हटलं तर ते एकरूपवाले काय म्हणले, नाही उजनीच राहून टाका आणि घेऊन जावा. आता उजनीचे सगळीकडचे आवर्तन सुरू झाले होते, त्याला लागणार होतं 15 दिवस वेळ. ते उपोषणाला बसले पण ते कृष्णात पवार म्हणून कर्दळीचे. ते खरं त्याचं श्रेय हे पाणी यायचा. तुम्हाला सांगतो, काम आम्ही केलं असेल सगळं, आम्ही काम केलं नसलं तरी पाणी आलं नसतं, हे पण खरं आहे. ते निमित्त ठरलं, काम झालं, ते आता पाणी त्या उपोषणाला बसलं. मग 15 तारखेला पाणी सोडणार होते त्यांनी. मग त्यांनी काय म्हणले, 7 तारखेला मी सगळ्यांना काढणार आणि पाणी घेणार नाही. आली की पंचायत, बरं वाईट झालं तर परत गोंधळ होणार होतं, नाही ते क्रिटिकल पोझिशन तयार झालं असतं. म्हणून आम्ही विनंती केली, पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. मग यांना म्हटलं तुम्ही पत्र द्या. साहेबांनी पत्र दिलं आम्हाला की बुवा आम्ही 8 तारखेपासून पाणी सोडतो म्हणून. मग आम्ही ते पत्र नेऊन दिलं त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मार्फत, मानेमार्फत. मी म्हटलं पवार साहेबांना उठा की आता. म्हटलं नाही मी पाणी आल्याशिवाय उठत नाही. मग त्यांना म्हटलं निदान इलाज तरी चालत ठेवा, आमची विनंती आहे का, पाणी प्या, सलाईन घ्या. त्याला म्हणलं ठीक आहे तुला करतो म्हणले. मग मी परत म्हणलं अरे बाबा लवकर सोडा पाणी, 15 तारखेचं कशाला वाट बघता, कारंबा फाट्यातून तर काढा, 8 तारखेला लिहितं. मग 8 तारखेला दुपारी तरी पाणी सोडलं. मग ते आलं पाणी, म्हणजे 7 दिवस अगोदर आलं ते पाणी. नाही, हे सगळं आपण पाहत असताना अन्य कोणाचे प्रयत्न, पाठपुरावा असा तुम्हाला दिसला का? म्हणजे एक मेत्रे जे होते ते या एकरूप उपसा सिंचन योजनेसाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिले. तुम्ही म्हटलं की जी चाचणी घेतली ती सुद्धा एक आपण तुमचा पुढाकार त्यामध्ये दिसून आला. अन्य मंडळींचा कुठला तुम्हाला पाठपुरावा, प्रयत्न असा काही भाग या संबंध संघर्षामध्ये दिसून येतो का? शासन ठीक आहे, दोन्ही शासनाने निधी दिला असेल, हे बघा, पण स्थानिक आता आम्ही असताना आम्ही केलेलं आहे. सगळ्यात जास्त काळ मीच होतो प्रतिनिधी, आमदार म्हणून त्या तालुक्याचं. होय, कळलं नाही, 17-18 वर्ष होतो मी. त्यामुळे ते जास्त काम करण्याची मला संधी मिळाली. आता मागं जे होते त्यांना ते केले असते, पण एकाचं तर महादेव पाटलांचं तसं झालं, तानावडे साहेबांचं तसं झालं. आता पुढचे काय करतात आम्हाला माहीत नाही. आता त्यांना माहीत नाही, पण विद्यमान जे आहेत त्यांचं काय? नाही, विद्यमान त्यांनी पण करतील ना काहीतरी पुढं, का हो? नाही, पण काही केलं का या एका त्यांच्या पिरियडमध्ये? त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही. आता त्यांना विचारलं पाहिजे, का हो केलंय का नाही ते त्यांना माहित आहे, का हो? बरोबर. पण याचबरोबर आता एक भाग असाच येतो, जो का आता मूळ मुद्दा हाच आहे की श्रेयवाद जो चाललेला आहे तो पटणार आहे का? म्हणजे असे जे काही दावे केले जात आहेत, मी पाणी मिळालं, मी परवा दिवशी सांगितलं, माझं संकल्प होतं, माझं स्वप्न होतं, उजनीचं पाणी कुर्नूल धरणात म्हणजे अक्कलकोट तालुक्याला यावं. ते आता आलेलं आहे, पोचते आता थोडं 5-6 दिवसामध्ये ते पोचते. आता माझं संकल्प आणि स्वप्न पूर्ण झालं.
कोण काय श्रेय घेणार, कोणी काय श्रेय नाही घेणार, आमचं काय फरक पडत नाही. मित्रे साहेब, त्यांची एकंदरीत सगळी सरळ अशी भूमिका आपल्याला यातून दिसून येते. यावर मित्रे साहेब, आता प्रश्न असा आहे की निवडणुकाचा माहोल नक्कीच येत्या काळामध्ये आहे. याच्यासाठीची तयारी, आत्मविश्वास आणि शेवटी आहे त्या परिस्थितीवरती पुन्हा एकदा कमांड मिळवणं, हा एक आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे? ही तर एक मोठी एक फलश्रुती या सगळ्या गोष्टीची म्हणायची आपण. याची एक पोचपावती वगैरे सगळे आपल्याला येत्या काळात दिसून येईल का? आणि परिस्थितीवरती बेत्रे यांचं कमांड पूर्वीसारखंच पुन्हा राहणार आहे का सगळ्या गोष्टी? ते सगळं परिस्थिती दिसतंय, आत्ता दिसतंय सगळ्या तुम्ही बोललेल्या परिस्थिती. फक्त ईव्हीएमचं काय दिसत नाही आम्हाला. लोक म्हणतात आम्ही मतं घालतो. आता मध्य प्रदेशमध्ये लोक म्हणतात आम्ही मतदान केले, गेलं कुठं म्हणतात आता. मग असं असलं तर काय करणार आहे तुम्ही? मी सगळा ईव्हीएमचा दोष म्हणायचा आपण. 100%. परवा एका इंजिनियरनी हॅक करून दाखवलं, त्यांनी सरळ दाखवलं. आता तुम्हाला मी साधं उदाहरण देतो. इस्रोनी आपलं चांद्रयान पाठवलं, चंद्रावर पाठवले की नाही? किती किलोमीटर अंतर आहे होते? कितीतरी लाख कोटी किलोमीटर आहे ते अंतर, बरोबर आहे ना? लाख कोटी वरचं त्या चांद्रयानला इथं बसलेला माणूस कोचीमध्ये बसून त्याला कंट्रोल करते. ईएम क्या बात आहे? निवडणुका अशाच जिंकल्या जात आहेत. मग घ्यावं त्यांनी, एकदा घ्यावं. मग एवढं तरी म्हणतात ना आम्ही एवढं केलो, हे केलो, आमचं असं आहे तसं आहे. नाही मित्र मग सगळे विरोधी पक्ष, देशातले सगळे विरोधी पक्ष म्हणतात बॅलेट पेपरवर घ्या. मग तुम्ही का घेत नाही? मित्र, याचबरोबर असं आहे की आता म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाला खाली तर बोलता बोलता बगल दिल्यासारखंच झालं की जो रोष तुम्हाला पत्करावा लागला की तुमची भाजपची जवळीक वाढली, म्हणजे हा सुद्धा समज तुम्हाला आता परत खोडून काढावा लागणार किंवा यापूर्वी सुद्धा तुम्ही खोडून काढलेला आहे. हे जे उत्तर आहे पुन्हा लोकांना काही द्यावं लागेल का की नाही भाजपशी कुठली जवळीक नाही आहे आपली? माहिती आहे, बघतात लोक आता जवळीक आहे का लांब आहे, सगळ्या लोकांना माहीत झालं आता. ते म्हणजे ज्या योजनेसाठी किंवा पाणी मिळण्यासाठी तुम्ही म्हणताय की मी तो प्रयत्न केलंच ना. त्याचं काही परत लोकांना काही स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार आहे का? नाही, आता काय नाही करायचं, कळलं, लोकांना माहीत झालंय. शेवटचा प्रश्न मित्र सर की शेवटी 5 वर्षाचा जो काही ह्या आमदारांचा, विद्यमान आमदारांचा कार्यकाळ, जो पाण्याचा संघर्ष आहे तो तर आपल्या समोर आहेच आहे. काय घडलं नेमकं 5 वर्षात किंवा खरंच अपेक्षित काही कार्य झालं का लोकप्रतिनिधी म्हणून? मी आतापर्यंत तुम्ही मला माहीत नाही, लोकांनाही माहीत नाही असं म्हणत होता, पण एकंदरीत जर अगदी त्या कामकाजाची मोजमापच जर करायचं म्हटलं, मोजमाप केव्हा ठरते? तुम्ही काही केलं तर? कुठले तरी निवडणुका लागायला पाहिजे. जनरल नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, लोकसभेच्या, विधानसभेच्या, हे निवडणुका झाल्यात का? कुठली कसोटी झाली नाही. झालीच नाही. मग पेपरच दिलं नाही तर मग तुमचं निकाल कसा लागणार आहे? एकदा परीक्षा घ्या, पेपर लिहितील लोक, मग नंतर रिझल्ट येईल बाहेर. नाही पण तुमच्याकडनं मूल्यमापन कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरच होणार ना. मी एकटं कसं नाही, पण एक शेवटी वैयक्तिक तुमचं मूल्यमापन कशा मी काय बोलत तरी काय वाटणार? हे काँग्रेस आहे, ते काँग्रेसच बोलते, विरोध असं वाटतं. कळले की नाही? मी काय पण बोलतो, आता मी माझ्या पक्षाचं बोलणार, मी माझंच सांगणार असं लोकांना वाटतंय. मग ते खरं कोरं चित्र कधी बाहेर येणार? परीक्षा झाल्यावरच. परीक्षाच नाही तर मग रिझल्ट कसं देऊ आम्ही? का हो, रिझल्ट काय सांगणार आहे तुम्हाला? सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी एकंदरीत म्हणजे जे आपले आता विद्यमान शेवटी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मूल्यमापनाचा संबंध विषय होता, पण त्यांचं म्हणणं की कुठलेही विषय असू द्यात, म्हणजे अगदी एकरूप उपसा सिंचन योजनेचं जे काही श्रेयवाद्याबद्दल बोललं जात आहे त्याचा सुद्धा सगळा विषय तो सुद्धा जनतेच्या दरबारातच जाईल. एकंदरीत आपलं कार्य असेल, आपला पाठपुरावा असेल किंवा एकंदरीत तालुक्याची भूमिका. सांगतो, मला समाधान आहे. मी ज्याच्यासाठी एवढं धडपड केली 22-23 वर्षे, स्वप्नपूर्ती झाली, पूर्ण झालं, म्हणून मी पूर्ण समाधानी आहे आता. एवढं मात्र निश्चितपणे सांगतो मी. एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हेच आहे की आपण ह्या एकरूप उपसा सिंचन योजनेसाठी संघर्षाची भूमिका घेतली, पाठपुरावा केला आणि एक 27 वर्षानंतर अक्कलकोट तालुक्याला, दक्षिण सोलापूर तालुक्याला पाणी मिळतंय. ज्या गावांचा आता खरं तर महत्त्वाचा एक मुद्दा तोही आहे की या सगळ्या गावांचा आता अक्कलकोट मतदारसंघामध्ये सगळा समावेश आहे. तर अशा सगळ्या गावांसाठी आज पाण्याची मोठी पूर्तता होती आहे. आणि सिद्धाराम म्हेत्रे साहेबांचं म्हणणं आहे की
एक आपली स्वप्नपूर्ती झाली, आपण जे प्रयत्न करत होतो ते फळाला आले, त्याचं आपल्याला निश्चितच समाधान आहे. अशा प्रकारचं एक विधान म्हेत्रे साहेबांनी केलं. एकंदरीत जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल मात्र म्हेत्रे साहेब सरळपणे त्यांचं एकच म्हणणं आहे की आपण काही बोलण्यापेक्षा आता जनताच बोलेल, मतपेटीच्या माध्यमातून बोलेल, EVMच्या माध्यमातूनच बोलेल. तर सगळं जो काही भिस्त आहे, सगळी मदार जी आहे किंवा सगळा जो विश्वास आहे म्हेत्रे साहेबांना, तो अक्कलकोट तालुक्यातील जनतेवरती आहे. आणि निश्चितच असं वाटतं की जे कार्य त्यांनी केलेलं आहे तर जनता त्याची पोचपावती नक्कीच देईल, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसून येतं. म्हेत्रे साहेब बऱ्याच कालावधीनंतर खरं तर सविस्तरपणे एवढं सगळं बोलले. म्हेत्रे साहेब धन्यवाद. थँक्यू.